नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या चॅनलवरती आपण इयत्ता 10वी साठी ज्या काही सगळ्या स्ट्रॅटेजीज मी फॉलो केल्या होत्या त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे. सो मी सुहानी आणि आज आपण बघणार आहोत की भूगोलाचा अभ्यास कसा करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर ॲज यू ऑल नो, यावर्षी आपल्याकडे जो भूगोल आहे तर त्याच्यामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचं कंपॅरिझन करणार आहोत प्रत्येक टॉपिक वरती. सो लेट अस स्टार्ट. आता आपण प्रत्येक चॅप्टर वाईज बघूयात की मी काय काय केलं होतं ते. थोडंसं बोरिंग होऊ शकतं बट आय गेस वर्थ इट असणार आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे आहे ते म्हणजे स्थान आणि विस्तार हा चॅप्टर, ज्यामध्ये आपण क्षेत्रफळ थोडंसं मी नंतर सांगेन. स्थान आणि विस्तारमध्ये ज्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला भारत आणि ब्राझीलचं स्थान बघायला मिळेल. तर या चॅप्टरमध्ये जास्त असं डिटेलमध्ये काहीच नाहीये, फक्त कोणता देश कोणत्या खंडामध्ये आहे वगैरे एवढीच माहिती याच्यामध्ये आहे. सो तेवढीच तुम्हाला करायची आहे, किंवा कर्कवृत्त कुठून जातं, मकर वृत्त कोणत्या देशामधून जातं, इतकंच करायचंय. बाकी एक्स्ट्रा याच्यामध्ये आजच काहीच नाहीये. सो हा चॅप्टर खूप इझी आहे, त्याच्यामुळे याचा जास्त अभ्यास तुम्हाला नाही करावा लागणार. क्षेत्रभेटमध्ये ॲज सच चॅप्टरच्या आतमधून कोणताही क्वेश्चन विचारला जात नाही. जनरल क्वेश्चन्स असतात. क्षेत्रभेट म्हणजे काय, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी भेट द्यायला गेला असाल तर त्यासाठी प्रश्नावली तयार करा. कारखाना असेल किंवा काही पण असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न तयार करायचे असतात, 8 ते 10 प्रश्न. आफ्टर दॅट तुम्ही एखाद्या ठिकाणी भेट द्यायला गेला असाल तर तिथे कचऱ्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, किंवा कुठलं साहित्य घेऊन तुम्ही जाल. तर असे काहीतरी जनरल क्वेश्चन्स असतात. खूप जास्त चॅप्टरच्या मधला कुठलाही क्वेश्चन विचारला जात नाही. त्यामुळे डायजेस्टमध्ये जी काही तुम्हाला उत्तरं मिळतील तेवढं केलं तरी पण सफिशियंट आहे. सो हे 2 चॅप्टर्स तर असे आहेत की तुम्ही 2 ते 2.5 तासामध्ये संपवू शकता आरामात. नेक्स्ट आहे ते म्हणजे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. हा थोडासा चॅप्टर असा आहे की यामध्ये खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. सो स्थान आणि विस्तारमध्ये जो मॅप आहे भारत आणि ब्राझील दोन्ही देशांचा, तो अतिशय बेसिक आहे. जोपर्यंत तुम्ही तो मॅप नीट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे चॅप्टर्स नाही समजणार. कारण त्यामध्ये फक्त त्या पर्टिक्युलर शहरांचीच नावं आहेत, एक्स्ट्रा काही नाहीये. सो त्यामुळे ते तुम्हाला नीट आधी करायचे आहेत, ग्राफ भारत आणि ब्राझील दोघांचे पण. ग्राफसाठी मी काय स्ट्रॅटेजी फॉलो केली होती, तर ऑलमोस्ट भारताचा मॅप आपल्याला माहिती असतो कारण तो आपण लहानपणापासून बघतोय. सो मोस्टली मी भारताकडे फोकस नव्हता केला, ब्राझीलकडे केला होता. सो असे ते बाहेर मॅप मिळतात काहीतरी 1-2 रुपयाचे, किंवा तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या हवं तर. सो तसे काही प्रिंटआउट्स काढले होते मी, आणि ऑलमोस्ट एक आठवड्यातून 2दा वगैरे मी ट्राय करायचे की मी तो मॅप भरेन. म्हणजे कधी बघून भरायचा, कधी न बघता भरायचा. सुरुवातीला नावं लक्षात नाही राहत की पारा कुठे आहे, अमापा कुठे आहे, रोराईमा कुठे आहे, किंवा ब्राझिलिया कुठे आहे, रिओ दे जेनेरिओ कुठे आहे. या सगळ्यांची नावं सुरुवातीला लक्षात नसतात किंवा राहतही नाहीत. पण जेव्हा तुम्ही असं 3 ते 4 आठवडे कराल किंवा एक महिनाभर तुम्ही करताय की प्रत्येक वीकमधून एकदा तरी ऍटलिस्ट तुम्ही ब्राझीलचा मॅप लिहून काढताय, बघून असं, किंवा कालांतराने बिनबघता असो. तर असं करत करत एक्झाम पर्यंत तुम्हाला सगळा मॅप इथे छापला जातो. सो रोज नाही करायचे आपल्याला, आठवड्यातून एकदा दोनदाच करायचं आहे. संडे वगैरे निवडा आणि हे करू शकता. एक फन ऍक्टिव्हिटी आहे. फ्रेंड सोबत करू शकता हवं तर, की अर्धा मॅप तुम्ही भरा, त्याला चेक करायला द्या, किंवा तो भरेल तुम्ही चेक करा. जेणेकरून याच्यामुळे काय होतं की बोरिंग पण नाही वाटत आणि अभ्यास पण होऊन जातो. सो हे तुम्ही ट्राय करू शकता मॅपसाठी, कारण ते तर तुम्हाला करावंच लागणार आहे. मग तुम्ही ते फन वेने करा किंवा रडत वगैरे करा, कसंही केलं तरी करावंच लागणार आहे. प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली याच्यामध्ये मॅप्स वरचे क्वेश्चन्स कमी विचारले जातात. जलप्रणालीसाठी मॅप वरचे क्वेश्चन्स येऊ शकतात, पण प्राकृतिक रचना इज बिट ऑफ की तुम्हाला भारताचा नकाशा वगैरे नाही दिला जाणार, खूप कन्फ्युजिंग आहे. ब्राझीलचा दिला जाऊ शकतो प्राकृतिक रचनामध्ये, भारताचा नाही दिला जात. ठीक आहे. सो नकाशावरची प्रश्न उत्तरांसाठी येऊ शकतं, जे की मी ऑलरेडी चॅप्टर शिकवताना घेतलेले आहेत. बाय द वे, तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या मेन चॅनलवरती विजन सिरीज चालू केलेली आहे मी, इतिहास आणि भूगोलाची, तर ती चेकआउट करू शकता. ज्यामध्ये आपले ऑलमोस्ट दोन्ही पण विषयाचे 3-3 चॅप्टर्स झालेले आहेत. आणि जर तुम्ही ती फॉलो करत नसाल तर प्लीज फॉलो करा, कारण त्यामध्ये मी सगळा सिलेबस तुम्हाला शिकवणार आहे, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राचा. सो आय होप की तुम्ही ते नक्की चेकआउट कराल. हवं तर त्या चॅनलची लिंक तुम्हाला इथे खाली कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळेल. ओके. त्यानंतर याच्यामध्ये चॅप्टर शिकवताना मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की कुठल्या कुठल्या प्रश्नांवरती फोकस करायचंय, काय करायचं आहे, काही नाही करायचंय. नेक्स्ट येतं हवामान. हवामानामध्ये इन जनरल तुम्हाला हवामान का लक्षात ठेवायचंय, कारण हवामानावरतीच तुम्हाला 5वा चॅप्टर समजेल की त्या पर्टिक्युलर भागामध्ये तेच वनस्पती का आहेत, किंवा काही ठिकाणी तुम्हाला वाळवंटी वनस्पती बघायला मिळतील, काही ठिकाणी फुलसदा हरित वगैरे बघायला मिळतील. तर असं का आहे हे तुम्हाला हवामानामुळे कळेल. इव्हन हवामानामुळेच कळेल की लोकसंख्या काही भागामध्ये जास्त दाट का आहे, काही भागामध्ये विरळ का आहे. सेम फॉर मानववस्ती. सो जर तुम्हाला हवामान कळलं तर हे 3 चॅप्टर्स जे आहेत तर ते कळायला इझी पडतील. हवामान मधले नकाशे तुम्हाला नकाशा वाचनला येतं, नकाशा भरायला येत नाही. इव्हन ह्याच्यामधले ग्राफ्स पण तुम्हाला येऊ शकतात हवामान मधले.
सो ते मी केले होते. ग्राफ करायला जास्त डिफिकल्ट काही नाहीये. आपण मॅथ्समध्ये तसे पण ग्राफ ड्रॉ करतोच. सो तेच याच्यामध्ये करायचे आहेत. फक्त एकदा फॉर्मॅट बघून घ्या कसं करायचं आहे, ते मी अपलोड केलंय. सो या चॅप्टरमध्ये अगेन जास्त काही महत्त्वाचं नाहीये. फक्त हिंदी महासागर आणि हिमालय आपल्या भारतामधल्या हवामानावरती कसा परिणाम करतात किंवा परतीचे मोसमी वाऱ्यावरती कसा परिणाम करतात, मान्सून वाऱ्यावरती. आणि सिमिलरली फॉर ब्राझीलसाठी ब्राझील उच्चभूमी असेल, अजस्त्र कडा असेल किंवा अजस्त्र कडा कशा पद्धतीने आग्नेय वारे वगैरे अडवतंय इतकंच याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी या पाठामध्ये काय करायचं आहे, तर बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे खूप सारे नकाशे बघायला मिळतील, ज्यामध्ये असं आहे की कुठल्या भागामध्ये एकशिंगी गेंडा आढळतो किंवा कुठल्या भागामध्ये तुम्हाला कुठलाही प्राणी, डॉल्फिन कुठे आढळतं, काकाव कुठे काकाव इथे नाही, काकाव 8व्या पाठामध्ये आहे. अजून नेक्स्ट असं आहे की हा म्हणजे साधारणतः हे सगळे जे अनाकोंडा वगैरे जे आहेत ब्राझील मधले प्राणी ते कुठे आढळतात. सो बेसिकली अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात की ते नकाशामध्ये प्लॉट करा. सो येस अगेन इझी आहे हे पण तुम्ही बाय द टाइम जसं तुम्हाला कळेल की अनाकोंडा दलदलीच्या भागामध्ये आढळतो किंवा एकशिंगी गेंडा वगैरे आसामच्या परिसरामध्ये आढळतो, हे तुम्हाला वाचून कळेल. आणि मग तुम्ही एकदा नकाशा तुम्हाला माहिती आहे की दलदलीचा भाग कुठे आहे किंवा आसाम कुठे येते की तुम्ही आरामात हे प्लॉट करू शकता. सो हे इझी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट असं आहे की तुम्ही नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांचा जो काही तर संख्या घटत चाललेली आहे किंवा अनेक त्यासाठी गोष्टी कारणीभूत आहेत, तर त्या कुठल्या गोष्टी आहेत हे एकदा करून ठेवायचे. नेक्स्ट आहे लोकसंख्या. लोकसंख्यामध्ये पहिलाच नकाशा आहे तर तो महत्वाचा आहे की ज्या ठिकाणी बघायला मिळते की उत्तर प्रदेश वगैरे असेल भारतामध्ये तर त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे. आणि हे जर तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये बघायचं म्हटलं तर विरळ लोकसंख्या आहे. तर तो जो काही नकाशा आहे तो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. असं विचारलं जातं की सगळ्यात जास्त दाट लोकसंख्या असणारा प्रदेश दाखवा नकाशामध्ये. मग तुम्ही कुठलाही दाखवू शकता. असं नाही की उत्तर प्रदेश, इतर बरेचसे भाग आहेत ज्या ठिकाणी लोकसंख्या खूप जास्त दाट आहे. सिमिलरली विरळ लोकसंख्येवाला एखादा प्रदेश दाखवा असं येऊ शकतं. दुसरी गोष्ट सेम फॉर ब्राझीलसाठी पण ब्राझील इज व्हेरी इझी, कारण रोराईमा, पारा, अमापा वगैरे हा जो काही अमेझॉनच्या खोऱ्याचा भाग आहे त्या सगळ्याच ठिकाणी लोकसंख्या विरळ आहे. आणि फक्त ब्राझिलिया असेल, रिओ de जेनेरिओ असेल तर या भागामध्ये साओ पावलो असेल, याच भागामध्ये फक्त लोकसंख्या जास्त आहे. बाकी सगळ्या भागामध्ये ऑलमोस्ट विरळच आहे. सो त्याच्यामुळे तो नकाशा तर फार इझी आहे लक्षात ठेवायला. त्यानंतर येतं मानवी वस्ती. एकदा तुम्हाला लोकसंख्या कळलं की मग मानवी वस्ती कळायला काही वेळ नाही लागत. फक्त एवढंच की मानवी वस्तीमध्ये नागरीकरण वगैरे आहे. आणि लोकसंख्येमध्ये मग तुम्हाला बघायला मिळेल पुढे की लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे किंवा इतर काही ग्राफ तुम्हाला बघायला मिळतील तर ते करायचे आहेत. ते ग्राफ येऊ शकतात एक्झाम मध्ये. नेक्स्ट आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. हा चॅप्टर थोडासा मोठा आहे पण इतके क्वेश्चन्स त्याच्यामधून येत नाहीत. त्याच्यामधून बेसिकली तुम्हाला हेच येतं की भारतातून ब्राझील किंवा इतर सगळ्याच देशांमध्ये काय निर्यात होत आहे किंवा तिकडून काय आयात होतंय. सिमिलरली ब्राझीलमधून काय निर्यात होत आहे आणि काय आयात होत आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. मग ते कुठल्या भागामध्ये घेतलं जातं हे लक्षात ठेवायचंय, कारण ते तुम्हाला नकाशामध्ये प्लॉट करायला विचारलं जातं. सिमिलरली भारतासाठी पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्लॉट करायला विचारल्या जातात. ओके, बाकी जास्त याच्यामध्ये सच काही नाहीये. मोस्टली काकाओ किंवा कॉफी बद्दल विचारलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. संदेशवहनाचा तुम्हाला किंवा वाहतूकचा तुम्हाला नकाशा बघायला मिळेल की भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये जलमार्गावरून वाहतूक कुठे जास्त आहे किंवा ट्रेन्स ज्या आहेत त्या कशा आहेत. एक सुवर्ण चतुर्भुज मार्ग म्हणून आहे भारतामध्ये, तर तो कुठल्या देशांना कनेक्ट करतो वगैरे, कुठल्या राज्यांना कनेक्ट करतो वगैरे भारतामध्ये, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते एक्झाम मध्ये येतं. पर्यटनाबाबतीत असं आहे की आधी सुरुवातीच्या काळामध्ये इतकं पर्यटन नव्हतं पण आता पर्यटनाला महत्त्व मिळत गेले. तर ते कसं मिळालं किंवा कुठल्या गोष्टींवरती आपण काम केलं म्हणून पर्यटन आता विकसित होते वगैरे, याची काही कारणं करायची. तुम्हाला माहिती असेल की पेपर पॅटर्न वगैरे काय आहे. नसेल माहिती तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅप्टर वाईज वेटेज माहिती नसेल तर ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की सायंटिफिक रिझन्स किंवा भौगोलिक कारणं जी आहेत ती मोस्टली स्वाध्यायामधलीच येतात. सो तेवढी केली तरी पण सफिशियंट आहेत. जो प्रश्न 4 मार्कांचा आहे त्याला तुम्हाला साधारणतः 8 मुद्दे वगैरे लिहायचे आहेत. म्हणजे छोटे छोटे मुद्दे असतील ना, आणि मुद्दे सुद्धा लिहायचे आहेत. पेपर पॅराग्राफ मध्ये शक्यतो लिहू नका. मुद्द्यानुसार लिहा, कारण तुम्हाला मार्क्स द्यायला इझी पडतं एक्झामिनरला. ज्या ठिकाणी डायग्राम्स आवश्यक आहे त्या ठिकाणी प्लीज काढा. नकाशावरचे प्रश्न आणि नकाशात काढणं हे दोन्ही पण कंपल्सरी आहे. त्यामुळे पूर्ण फोकस तुमचा प्रत्येक पाठामध्ये नकाशावरती असलाच पाहिजे. आलेखामध्ये तुमच्याकडे ऑप्शन आहे की एकतर आलेख काढून प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा फक्त प्रश्नांची उत्तरे लिहा.
त्यामध्ये मी नेहमी फक्त प्रश्नांची उत्तरं चूज करायचे जर मला सगळे उत्तर येत असतील तर, कारण आलेख काढायला थोडासा वेळ लागतो, इव्हन विचार पण करावा लागतो. सो उत्तरं लिहिणं इज क्वाईट इझी, कारण बघून फक्त उत्तरं लिहायची असतात, म्हणजे तो आलेख बघून. सो ते कंपॅरेटिव्हली इझी आहे. बट अगेन सगळे उत्तर आपल्याला येत असतील तर ते इझी आहे. अदरवाईज मग ग्राफ काढणं इज बेटर, कारण त्याला प्रत्येक स्टेपला मार्क्स मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आहे की जी 3 मार्कांचे प्रश्न आहेत त्याला साधारणतः 6 पॉईंट लिहायचे आहेत. 2 मार्कांच्या प्रश्नांना 4 पॉईंट लिहायचे आहेत. जर पॉईंट्स खूप मोठे मोठे असतील, म्हणजे एक 4 ओळींचाच 1 पॉईंट आहे, तर 2 मार्कांसाठी 2 पॉईंट पण सफिशियंट आहे. अगेन मी तुम्हाला सांगितलं की क्षेत्रफेटमध्ये प्रश्नावली वगैरे येते, तर त्याच्यामध्ये प्रश्नावलीमध्ये किती प्रश्न बनवायचे, तर साधारणतः 4 मार्कांसाठी हा प्रश्नावलीचा प्रश्न विचारला जातो क्षेत्रफेटमधून. सो मग त्यासाठी तुम्ही 8 ते 10 प्रश्न तरी मिनिमम लिहिलेच पाहिजेत. थोडीशी प्रस्तावना देऊ शकता की तुम्ही कारखान्याला भेट दिली आहे तर कोणत्या कारखान्याला भेट दिली आहे, आणि मग त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता की या ठिकाणी कच्चा माल कुठला येतो, पक्का माल कुठून येतो, किंवा इथे कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते, किती कामगार काम करतायत, कामगारांच्या सुरक्षेसाठी इथे काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं, ज्या ठिकाणी डायग्राम आवश्यक आहे प्लीज ड्रॉ करा, कारण सगळेच जण डायग्राम्स ड्रॉ करत नाहीत. सो तुमचा पेपर स्टँड आउट होतो आणि त्यामुळे पण तुमचे मार्क्स वाढू शकतात. जसं की काही ठिकाणी असं असेल की काय बरं प्रश्न घेऊया आपण, हवामान मधला एखादा प्रश्न आहे की अजस्र कडाचा ब्राझीलच्या हवामानावरती कसा फरक पडतो, तर त्या ठिकाणी काही लोक फक्त उत्तरं लिहून येतील. पण तुम्हाला ट्राय करायचं आहे की इफ पॉसिबल तुम्ही अजस्र कडासारखं अगदी परफेक्ट नाही पण काहीतरी एखादी अशी कडा काढू शकता, इथून अग्नेय वारे येतात दाखवू शकता, किंवा ब्राझीलची फक्त आउटलाईन ड्रॉ करू शकता. तसं थोडंसं तुमच्या पेपरला छान बनवू शकता. बाकी माझ्याकडे एक बोर्डची आन्सर शीट आहे जी की मी लिहिली होती. सो ती जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, सो दॅट तुम्हाला एक आयडिया मिळेल की एक्झॅक्टली आन्सर शीट कशी असते. बाकी इन जनरल पेपर इझी असतो भूगोलाचा, कारण खूप मोठा वास्ट असा काही सिलेबस नाहीये. आय वुड सजेस्ट की कंपॅरेटिव्हली अभ्यास करा, म्हणजे हे भारतामध्ये आहे तर का आहे, आणि हे ब्राझीलमध्ये आहे तर का आहे. जसं की भारतामध्ये हिमालय आहे, ब्राझीलमध्ये नाहीये. मग ब्राझीलमध्ये उच्चभूमी आहे जी की भारतामध्ये नाहीये. सो असं जर तुम्ही कंपॅरेटिव्हली अभ्यास केलात तर एक तर लॉंग टर्म साठी लक्षात पण राहील, बोरिंग पण नाही वाटणार. सो नोट्स काढताना असं कंपॅरेटिव्हली काढायचे. माझ्याकडे पण असे नोट्स होते की इथे भारताचं सगळं लिहिलेलं असायचं, इथे ब्राझीलचं सगळं असायचं. सो ते कंपॅरिझननी अभ्यास करायला इझी पडतं, मुद्दे पण लक्षात राहतात, मोठ्या मोठ्या आन्सर्स मध्ये आपण वापरू शकतो. कळतं पण की कसे टॉपिक्स लिंक्ड आहेत, हवामान कसा लिंक्ड आहे इतर गोष्टींशी, किंवा स्थान आणि विस्तार कसा लिंक्ड आहे हवामानाशी, या सगळ्या गोष्टी कळतात. सो त्यासाठीच तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास तुम्ही करू शकता. सो आय होप की मी बरेचसे डाऊट्स क्लिअर केले असतील. अजून यामध्ये काही राहिलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी सगळ्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि इफ पॉसिबल याच्यावरती व्हिडिओ पण बनवेन. सो बेस्ट ऑफ लक, थँक्यू सो मच अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.